हैदराबाद गॅजेटियरच्या आधारावरती बंजारा समाजाला आदिवासी प्रवर्गातनं आरक्षण देण्याची समाजाची मागणी सुरू झाली आहे। बीड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाची संख्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे। त्यामुळे बंजारांच्या मागणीला बीडमधील लोकप्रतिनिधींचा पाठिंबा मिळतोय। मात्र बंजारा आणि बंजारा एकच आहे असं विधान धनंजय मुंडे यांनी आपल्या भाषणामध्ये केलं आणि त्यामुळे नवा वाद पेटलाय। बघूयात याबाबतचा रिपोर्ट। जे बोंबलत आहेत त्यांनीच बंजारा समाजाच्या आरक्षणाचा घात केलेला आहे। बंजारा समाजाने त्यांच्या आंदोलनात कुणाला घुसू देऊ नये। बंजारी आणि बंजारी हे दोन्ही एकच आहे, हे दोन्ही एक नाहीये, तर ह्या वाक्याचा बंजारा समाज निषेध करत आहे। एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी बंजारा समाजानं बीड जिल्ह्यामध्ये भव्य मोर्चा काढला। आमदार धनंजय मुंडे, विजयसिंह पंडित, संदीप क्षीरसागर यांनी मोर्चामध्ये हजेरी लावली। पण या दरम्यान बंजारा समाजाबाबत बोलताना केलेल्या विधानामुळे आमदार धनंजय मुंडे अडचणीमध्ये सापडलेत। बंजारा आणि बंजारा एकच आहे असं धनंजय मुंडेंनी आपल्या भाषणात म्हटलं। मात्र धनंजय मुंडे यांच्या या वक्तव्यावर बंजारा समाजानं आक्षेप घेतलाय। बंजारा एक आहे हा शब्द मागे घ्या अशी मागणी करत बंजारा समाजानं जोरदार घोषणाबाजी केली। आज या बंजारा समाजाला तेलंगणात एसटी आहे, राजस्थानात एसटी आहे, कालकुटे साहेब आम्ही सुद्धा एसटीच आहे तिकडं। बंजारो वेगळं का मध्ये कर्नाटक मध्ये, राजस्थान मध्ये आणि इतर अनेक राज्यामध्ये या गोरमाटी समाजाला एसटीचं आरक्षण असेल तर महाराष्ट्र सरकार सुद्धा या बाबतीत विचार करेल। जे बोंबलत आहेत त्यांनीच बंजारा समाजाच्या आरक्षणाचा घात केलेला आहे। त्यांनीच तेच आता मोठमोठ्याले भाषणं ठोकीत आहेत। बंजारा समाजाने बारीक याच्यावर विचार करून बघावा की बंजारा समाजाच्या आरक्षणाची वेगळी कॅटेगरी करून बंजारा समाजाचं आरक्षण हडपिलं कुणी, बंजारा समाजाच्या नोकऱ्या शिक्षण हिसकावून कुणी घेतले, हे बंजारा समाजाने बारकाईने विचार करणं गरजेचं आहे। बंजारा समाज गरीब एकवटलाय तर त्याचा गैरफायदा ह्या विरोधी मंडळींना घेऊ नये, म्हणून बंजारा समाजाने त्यांच्या आंदोलनात कुणाला घुसू देऊ नये। मंत्री मुंडे साहेब आपल्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले त्यांचं जे वक्तव्य आहे की वंजारी आणि बंजारी हे दोन्ही एकच आहे, हे दोन्ही एक नाहीये, बंजारा हा पूर्णपणे वेगळा आहे, वंजारी हा पूर्णपणे वेगळा आहे, तिथे कुठेही तंतोतंत काही जुळत नाही, तर ह्या वाक्याचा बंजारा समाज निषेध करत आहे। बंजारा समाज आणि वंजारा समाज हे एक नाहीयेत। वंजारी समाज आणि बंजारी समाजामध्ये बोली भाषा, आमचं राहणीमान, आमचा पोशाख संपूर्णपणे वेगळा आहे। जे मुंडे साहेबांनी वक्तव्य केलंय की वंजारा आणि बंजारा एक आहेत, तर त्यांना मला सांगायचंय, हात जोडून विनंती आहे की बंजारा आणि वंजारा हे सरसकट एक नाहीत, हे वेगवेगळे वर्ग आहेत। हैदराबाद गॅजेटमध्ये बंजारा समाज हा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट आहे। त्यामुळे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं अशी मागणी आता बंजारा समाजानं पुढे केली आहे। त्यांच्या या मागणीला बीडसह मराठवाड्यातील आमदारांनी पाठिंबा दर्शवलाय। मात्र दुसरीकडे बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं तीव्र विरोध केलाय। त्यामुळे यावरून महायुती आणि काँग्रेसमध्ये दोन गट पडलेत। बंजारा समाजाला पाठिंबा आमदार धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार विजयसिंह पंडित राष्ट्रवादी काँग्रेस। बंजारा समाजाला विरोध आमदार नरहरी झिरवळ राष्ट्रवादी काँग्रेस, आमदार आमोशा पाडवी शिंदेची शिवसेना। बंजारा समाजाच्या आरक्षणावरून गट, काँग्रेसमध्येही दोन गट। बंजारा समाजाला पाठिंबा आमदार राजेश राठोड काँग्रेस, बंजारा समाजाला विरोध काँग्रेस नेते केसी पाडवी। बंजारा समाज आदिवासी संवर्गात आहे, तर हैदराबाद गॅजेटियर मध्ये बंजारा, लमाना, लमाडी याचा उल्लेख जर आदिवासी संवर्गात असेल तर त्याच्यामध्ये बिलकुल विलंब न करता सरकारने तातडीने जातीचे प्रमाणपत्र आदिवासीचे बंजारांना द्यावेत। जर 1 महिन्याच्या आत सरकारने तातडीने बंजाराला न्याय नाही दिला तर पूर्ण मुंबई जाम करू। नवीन विषय परत आलाय की हैदराबादच्या गॅझेटमध्ये जे बंजारा समाज आहे
या बंजारा समाजाला खरं म्हणजे मेहेंदू ट्राईब असं म्हटलेलं आहे आणि एका ठिकाणी त्या गॅझेटमध्ये स्पष्टपणे सांगितलं की शेतकरी जात मग ओबीसी मध्ये असतील तर त्या गॅझेटला आधार धरून ते आदिवासीमध्ये आरक्षण मागण्याचं काही कारण नाही. आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि राजस्थानमध्ये बंजारा समाजाचा आदिवासी प्रवर्गात समावेश करण्यात आला, तर महाराष्ट्रात बंजारा समाजाला विमुक्त भटक्या जमाती एनटी प्रवर्गाचं आरक्षण आहे. त्यामुळे आता हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करावं अशी मागणी जोर धरू लागली आहे. आमची प्रमुख मागणी आहे की हैदराबादच्या गॅजेटनुसार आम्हाला एसटी मध्ये आरक्षण देण्यात यावे. आमच्या मागण्या एसटी मध्ये प्रवर्गात आम्हाला सामील करून घ्यावं शासनाने. राणीमान सारखं, खाणं पिणं सारखं, धर्मगुरू आमचे एकच सेवालाल महाराज असं देशात असताना आम्हाला एसटीचं आरक्षण देशातून सगळ्या बंजाराला एकच पाहिजे. हैदराबाद गॅजेट पण आमच्या बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळालंच पाहिजे. कारण आमचं कसं आहे, रोटी बेटी आंध्र आणि कर्नाटक रोटी बेटीवर एकच आहे, आमची बोली भाषा एक आहे. शासनाने आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं. बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्यास आदिवासी समाजानं तीव्र विरोध केलाय. त्यामुळे आता आदिवासी समाजही रस्त्यावर उतरलाय. अकोला, हिंगोली जिल्ह्यात आदिवासी समाज बांधवांच्या वतीनं भव्य मोर्चा काढण्यात आला. जे आमच्या समाजामध्ये घुसखोरी करतात, एसटी मध्ये कोणताही समाज असू दे, कुठल्या सुटलं आदिवासाचं आरक्षण मागतात, आदिवासाचं आरक्षण मागतात. आमचा समाज काय झोपलेला नाही. जर ते आरक्षण आमचं मागत असतील तर आम्ही बी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि उतरलो. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला संविधानिक अधिकार जे दिला त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो आणि आमचं आरक्षण आम्ही कोणालाही देऊ शकत नाही. ज्याला जर आरक्षण पाहिजे असेल तर त्यानं आदिवासी समाजामध्ये जन्म घ्यावा, एवढीच आमची मागणी आहे. आमच्या आदिवासीच्या आरक्षणावर अन्याय होत असत तर आम्ही अन्याय कोणाचा होऊ देणार नाही. आम्ही आदिवासीचा आम्ही कोणाला देणार नाही आरक्षण. मराठ्यांनी नुकताच त्यांच्या आरक्षणाच्या मागणीसाठी लढा उभारला. त्यांना हवं तसं आरक्षण मिळवलं. त्यानंतर ओबीसी समाजानं या नव्या आरक्षणाविरोधात अस्तित्वाची लढाई उभी केली आहे. मराठा, ओबीसी पाठोपाठ आता बंजारा समाज आणि आदिवासी बांधवही रस्त्यावर उतरलेत. त्यामुळे हा सामाजिक तिढा बनण्याला राजकीय किनार आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय. उदय नागरगोजेसह पुढारी न्यूज, बीड.